हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत डायरेक्ट गिअर शिफ्ट म्हणजे 5व्या गिअरवरून दुसऱ्या गिअरवर, तिसऱ्या गिअरवर किंवा फर्स्ट गिअरवरती येता येतं का बघणार आहोत. कारण काय हे खूप नवीन जेव्हा गाडी आपण शिकत असतो तेव्हा खूप लोकांचं कन्फ्युजन असतं की आपण डायरेक्ट गिअर शिफ्ट करू शकतो का? जर डायरेक्ट गिअर शिफ्ट केल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो, म्हणजे गिअर बॉक्सला वगैरे काही खराब होईल का? असं खूप जणांचं हे असतं, म्हणजे कन्फ्युजन असतं ते. मग त्यासाठी आज आपण बघणार आहोत डायरेक्ट गिअर शिफ्टिंग म्हणजे दुसऱ्या गिअरवरून डायरेक्ट चौथा गिअर पडतो का किंवा 5व्या गिअरवरून डायरेक्ट फर्स्ट गिअरवरती येता येतं का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, फर्स्ट गिअर असं डायरेक्ट गिअर शिफ्टिंग होते, म्हणजे अप शिफ्टिंग होते, डाऊन शिफ्टिंग पण होते. फक्त गाडीचा स्पीड जेवढा आपण मेंटेन केला पाहिजे, त्या गाडीचा आरपीएम किती पाहिजे, काय पाहिजे ते आपण मेंटेन केला पाहिजे, तेव्हा अप शिफ्ट डाऊन शिफ्ट होऊ शकते. नाहीतर झटका मारते गाडी. तर ते बघूया, चला आता कसं. तर बघा, फर्स्ट गिअर आहे, गाडीचा स्पीड फर्स्ट होऊन थर्ड गिअरला, कारण का आपण गाडीचा स्पीड 40चा मेंटेन केला होता. आता थर्ड होऊन डायरेक्ट फिफ्थला बघू आपण. 60 गाडीचा आता 60 वर त्या स्पीड आहे. 60 वरून आरामात थर्ड वरून फिफ्थला आपण आरामात गाडी घेतली आहे. तर म्हणजे आपण फक्त स्पीड मेंटेन केलं ना, स्पीड मेंटेन, आरपीएम मेंटेन असलं ना त्यावेळेस, आणि शिफ्ट केलं गिअर, एक मायनर गिअर कमी, आपण स्पीड मेंटेन असला आणि आपल्याला अपशिफ्ट करायचं असेल तर एखादा गिअर आपण गाळून स्पीड मेंटेन करून ते होऊ शकतं. ते तसं करता येतं, फक्त स्पीड मेंटेन पाहिजे. आणि गिअर बॉक्स वरती वगैरे ह्याच्यावरती कशावरती लोड येत नाही, कारण का आपण ऑलरेडी स्पीड मेंटेन केलेला असतो. त्यामुळे आता बघा 5व्या गिअर वरती आहे, 5व्या गिअर वरून डायरेक्ट आपण ह्याच्यावरती येतो, फर्स्ट गिअर वरती येता येतं का बघू. आता स्पीड ब्रेकर पण आहे समोर. फर्स्ट गिअर लागतच नाही. जेव्हा आता गाडी 30च्या खाली आली तेव्हा फर्स्ट गिअर हा एंगेज झालेला आहे. फर्स्ट गिअर म्हणजे असं डायरेक्ट एकदम स्पीड मधून डायरेक्ट 5व्यावरून पहिल्या गिअर वरती असं येता येत नाही आपल्याला. गाडीचं तेवढं स्पीड मेंटेन झाला पाहिजे, म्हणजे गाडी 30च्या, आता ही गाडी 30च्या खाली आला म्हणजे 20च्या जवळपास आलो आपण, तेव्हा ह्या गाडीनं फर्स्ट गिअर ऍक्सेप्ट केलेला आहे. आता आपण बघू डायरेक्ट सेकंड गिअर वरून आहे ना फर्स्ट गिअर वरती जाता येतं का. नाही, सेकंड गिअर वरून डायरेक्ट फिफ्थला जाता येतं का ते बघूया आपण. पुढे उठून घेऊ. जरा इथं ट्रॅफिक आहे, थोडस आपण पुढे गेल्यानंतर जरा रिकामा पॅच भेटला ना मग ट्राय करूया. सकाळचा टाइम असल्यामुळे कामावरती ऑफिसला जाणारे लोक, इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे आज. आता होता आपण सेकंड गिअर वरती, यावरून आता बघू आपण डायरेक्ट 5व्या गिअर वरती आपल्याला जायला येतं का. 4000 आरपीएम, स्पीड 60चा, आरामात. म्हणजे गाडीने थोडा सुद्धा झटका मारला नाही, लॅग केला नाही, काही नाही, आरामामध्ये सेकंड वरून डायरेक्ट फिफ्थ गिअरला आलेले आहे. आता ती जर समजा जर म्हणजे स्पीड कमी असेल किंवा आरपीएम थोडं जास्त आहे नसेल, तेव्हा गाडी काय करते बघ. तर पुढे गेल्यावरती आता एवढ्या स्पीड मध्ये आहे ना, आपण एकदम त्याला गिअर शिफ्ट केलं तर एक झटका बसल्यासारखं होतं. असं एक झटका बसतो, म्हणजे एकदम स्पीड मधून आपण जर कमी एकदम डाऊन शिफ्ट केलं तर असा झटका बसतो ते. त्यामुळे डाऊन शिफ्टला
किंवा अप शिफ्टला दोन्ही असो, आपण स्पीड मेंटेन केलेला असेल तर व्यवस्थित अप शिफ्ट डाऊन शिफ्ट होऊन जाते. तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.